नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 14 मार्च 2019 गुरुवार संबंधीच्या न्यूज आपण बघणार आहोत। मी काल तुम्हाला सुएझ कॅनल बद्दल विचारलं होतं बघा। तुम्ही जर आफ्रिका बघितला तर हे तुम्हाला इथं दिसेल बघा, हे सुएझ कॅनल आहे। इथं भूमध्य समुद्र म्हणजे मेडिटेरियन सी आणि रेड सी यांना जोडणारा हा कॅनल आहे। 1869 मध्ये याला ओपन करण्यात आलं होतं। 172 किलोमीटर है ना। सो सुएझ कॅनल लक्षात ठेवा। दुसरी महत्वाची बाब अशी आहे की याच्यासाठीचं वाक्य पण सांगतो तुम्हाला। ऋतिक आणि सुजान खान माहित असेल बघा तुम्हाला। सुजानने मध्ये सोडले म्हणून ऋतिक लाल झाला, डिवोर्स झालाय त्यांचा। सो सुजान सुएझ कॅनल मध्येच सोडले, मध्येच मेडिटेरियन सी, ऋतिक लाल झाला रेड सी, म्हणजे मेडिटेरियन आणि रेड सी यांना जोडला। असा प्रश्न विचारला होतो की कुणाला काय जोडतं, तर ते एक लक्षात ठेवायचं। तर हे आपल्यासाठी महत्वाचं, म्हणजे हे तुम्ही अशा पद्धतीने वर्कआउट करू शकता। म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असले हे बघायचे मॅपमध्ये बघा। आता हे जे गल्फ ऑफ ॲडन आणि रेड सी, तर इथं काय आहे तर स्ट्रीट ऑफ बब अल मंडेब म्हणून आहे। तर हे अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात। किंवा आता हा मोझांबिक कोस्टल प्लेन आहे आणि मादागास्कर, याच्यामध्ये काय आहे तर मोझांबिक चॅनल आहे, असं लक्षात ठेवायचं। सो आपण जेवढे काही न्यूज मध्ये येत राहतील तेवढ्या गोष्टी बघत राहू। सर्वात पहिली महत्वाची न्यूज आहे आपली 14 मार्चची। मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात आपल्याला अपयश आलेलं आहे, कारण चीननी चौथ्यांदा नकाराधिकार वापरलेला आहे। नकाराधिकार म्हणजे काय, जे परमनंट मेंबर आहेत सिक्युरिटी काउन्सिलचे तिथल्या 5 देशांपैकी कुठल्याही एका देशाने जर विरोध दर्शवला तर ती गोष्ट वर्कआउट होत नाही, याला नकाराधिकार म्हणतात। म्हणजे इथं काही मेजॉरिटी असा प्रकार नसतो की 4 देश एकीकडे 1 देश एकीकडे, एकाने जरी नाही म्हटलं तरी ती गोष्ट होत नाही। कारण फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी 27 फेब्रुवारीला हा प्रस्ताव दिला होता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाच्या अल कायदा निर्बंध समितीला की मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायचं। पण चीननी चौथ्यांदा असं केलेलं आहे आणि चीननी 2009, 2016, 2017 आणि 2019 अशा 4 वेळा नकाराधिकाराचा वापर केला मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासंबंधीच्या। आता याच्यामध्ये अमेरिकेने चीनला इशारा दिलेला होता सरळ सरळ की याच्यामधून जर तुम्ही अशा पद्धतीने वापर केला नकाराधिकाराचा तर अमेरिका आणि चीन या दोघांचे संबंध बिघडतील। पण तरी सुद्धा चीनच्यावर त्याचा कसलाही परिणाम झालेला नाही आणि याचे परिणाम आपल्या याच्यावर येत्या काळात होतील। सो आपल्याला अजून आपली डिप्लोमॅटिक जे काही हे ते करून चीनवर कसा दबाव आणता येईल आणि गोष्टी कशा वर्कआउट करता येतील हे बघावं लागेल। त्याच्यानंतर डॉक्टर A.K. मोहंती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भाभा अनुसंधान केंद्राच्या संचालकपदी। सो डॉक्टर A.K. मोहंती लक्षात असू देत। नियुक्तींच्या बाबतीत पण प्रश्न जर बघितले तर कॉन्स्टिट्युशनल नियुक्त्या जास्त मॅटर करतात, रादर दॅन अशा संस्थात्मक याच्यावर आपल्याला प्रश्न याच्यावर जास्त विचारले जात नाहीत। परंपरेची तार जुळवताना असं लोकसत्ताला संपादकीय आहे बघा, हे खूप महत्वाचं संपादकीय आहे। मिरज हे तंतुवाद्य निर्मितीसाठी फेमस आहे बघा, म्हणजे फक्त भारतात नाही तर जागतिक स्तरावर मिरजेचं हे आहे तंतुवाद्य निर्मितीमध्ये, आणि हे पेशवाईपासूनचं त्याचं ओळख आहे। आता त्याच्यासाठी एक स्कीम गव्हर्नमेंटने आणली आहे, मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल हब। आता ही स्कीम याच्याकरता आणली आहे कारण इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या स्पर्धेमध्ये तंतुवाद्य टिकून राहावी याच्यासाठी ही स्कीम आणलेली आहे। तसेच तरुणांनी हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळू नये, कारण जशी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स यायला सुरुवात झाली तसं तंतुवाद्यांवरचा जो काही रोख होता लोकांचा त्याच्या संबंधीचा हे होता तो कमी होत गेला आणि मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रातील तरुण हे वेगवेगळ्या व्यवसायात गेले। कारण शेवटी काय की बेसिक नीड्स पूर्ण होणं जास्त गरजेचं आहे। मग आता तंतुवाद्य काय असतं तर तंतुवाद्यामध्ये बघा तानपुरा किंवा तंबोरा, सतार, सारंगी, दिलरुबा, रुद्रवीणा, ताऊस, भजनी विना, हे दिलरुबा नावाचं खूप भारी वाजतं बघा, आहे तुम्ही व्हिडिओज बघू शकता याचे। हे सगळी तंतुवाद्य आहे। तंतुवाद्य म्हणजे काय की तारा जोडलेल्या असतात आणि त्या तारांच्या परकशन मधून आवाज निर्माण केला जातो। फरीद साहेब म्हणून शिकलगार होते। शिकलगार म्हणजे काय तर शिकलगार म्हणजे शस्त्रास्त्रांना धार लावणारी लोक, त्यांना शिकलगार म्हटलं जायचं। उत्तर भारतातून जे कलाकार यायचे त्या कलाकारांचा जे काही इन्स्ट्रुमेंट्स होते ते जर खराब झाले तर ते दुरुस्त करण्यासाठी कोणी म्हणजे ती एक पर्टिक्युलर कला जी होती ती कुठूनही शिकण्यासारखी नव्हती, तर त्याचा जो विडा उचलला होतो फरीद साहेब, आणि फरीद साहेबांना मोहनुद्दीन साहेब नावाच्या तरुणांनी मदत केली या सगळ्या याच्यामध्ये। हा सगळा पेशवाई नंतरचा कालावधी आहे, कारण पेशवाई नंतरच्या याच्यामध्ये ब्रिटिशांचं प्रस्थ वाढलं। ब्रिटिशांचं प्रस्थ वाढल्यानंतर शस्त्रास्त्रांची जी काही हे होती ती पण कमी होत गेली आणि त्याच्यानंतर ते काही मिरज बनलं, ते म्युझिकल हब बनलं होतं आणि त्याच्यातून ही गोष्ट जन्माला आलेली आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, तंतुवाद्यासाठी लागणारे जे भोपाळे असतात, भोपळा असतो बघा खाली,
तो भोपाळा जो असतो खालचा, तो पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला या ठिकाणी बनतो. म्हणजे ती बाजारपेठ जी आहे मिरजेला पूरक कच्चा माल पुरवणं, आणि त्याची जी दांडी असते वरची, त्याच्यासाठी लाल देवदारचं लाकूड वापरलं जातं. या लाल देवदारच्या लाकूडला हस्तिदंताने नक्षीकाम केलं जायचं. आता ते फायबरनी केलं जातं. हस्तिदंतावर हे आहे बघा, बॅन आहे हस्तिदंतावर. हस्तिदंताचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. तिच्यामध्ये आयुर्वेदिक रेफरन्स जर तुम्ही बघितला हस्तिदंताचा, तर हस्तिदंताच्या मशिनी तळ हातावर सुद्धा केस उगवतील असा रेफरन्स तिथं दिलेला आहे ना. असे काही प्रयोग करू नका ना, बॅन येते. भोपळ्याचा नैसर्गिक पोकळपणा आणि तिच्यामधून ताराच्या मदतीने स्वर निर्मिती उपयुक्त होते. आता हिच्यामध्ये महत्वाचं काय आहे तर तुम्ही जर बघितलं तर या वर्षीचं जे पद्मविभूषण दिलं गेलेलं आहे, ते पद्मविभूषण यांना दिलं गेलेलं आहे बघा, तीजनबाई यांना दिलं गेलेलं आहे. तीजनबाईंचा फोटो बघा इथं. तीजनबाईंच्या हातात हे जे आहे हा तंबोरा आहे. मी तुम्हाला आता तंतुवाद्याचे हे सांगितलेत एक्झाम्पल्स. तिच्यात तंबोरा होता. हा जो खालचा भाग असतो याच्यासाठी भोपळ्याचा वापर केला जातो, आणि ही जी वरची दांडी आहे याच्यासाठी लाल देवदारचं लाकूड वापरलं जातं. सो छत्तीसगडच्या आहेत पांडवनी शैलीमध्ये त्या फोक आर्ट आहे, लोकसंगीत ज्याला म्हणतं, आणि त्यांना आधी पद्मश्री पद्मभूषण पण मिळालं आहे आणि पद्मविभूषण 2018 मध्ये मिळालेलं आहे. आता जसं तंतुवाद्य असतं तसं वाद्याचे प्रकार कुठले कुठले असतात तर तेही आपल्याला माहित पाहिजे. तर वाद्याचे जे प्रकार आहे तर अवनद वाद्य म्हणून बघा, हा तुम्ही बघू शकता इथं, याला पर्कशन इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं. ढोलकी ज्याला आपण म्हणतो ना, तबला, ड्रम, ढोल, कांगो, मृदुंग, ओके, तर हे जे असतात हे अवनद वाद्य असतात. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते सुशीर वाद्य आहे. सुशीर वाद्य म्हणजे काय, विंड इन्स्ट्रुमेंट, हा ना, एकीकडून हवा गेल्यानंतर तो प्रॉपर आवाज निर्माण करणं, जसं बासरी आहे, शहनाई आहे, त्याला सुशीर वाद्य असं म्हटलं जातं. घनवाद्य, टाळ वगैरे जे असतं, मंजिरा, ते घनवाद्य आहे. म्हणजे या दोन प्लेट एकामेकावर आदळल्यानंतर जो काही त्याच्यातून आवाज निर्माण होतो, तर त्याच्यामध्ये झांज, कंचतरंग, जलतरंग, मंजिरा, खरतल हे सगळं घनवाद्यामध्ये येतं. आणि त्याच्यानंतर तालवाद्य किंवा तंतुवाद्य, याच्यामध्ये सितार, वायलिन, सारंगी, हा ना, वीणा, सो ह्या सगळ्या गोष्टी येतात. कारण हे जे सगळे तार असतात आणि त्याच्यामधून हा खालचा जो मोठा गोल आहे तिच्यामधली जी काही पोकळी आहे त्याच्यामधून आवाज निर्माण करणं. सो असले 4 प्रकार आहेत बघा इन्स्ट्रुमेंटचे, ते लक्षात ठेवा. बोईंग 737 मॅक्स 8 भारतात उड्डाणबंदी करण्यात आलेली आहे. आपण बघितलं होतं बोईंगचा इश्यू. बोईंग मध्ये जे आता इथोपियन याच्यामध्ये आणि इंडोनेशियामध्ये त्याचे ऍक्सिडेंट झाले. बोईंगचा प्रॉब्लेम असा आहे, तर बोईंगचं समोरचं जे नाक असतं त्याला एका विशिष्ट अँगलमध्येच तुम्हाला ठेवावं लागतं. त्याचा अँगल खाली किंवा वर गेला तर 101% चान्सेस असतात ऍक्सिडेंट होण्याचे. 3 दिवसात 13 देशातल्या 27 विमान कंपन्यांनी उड्डाणबंदी जाहीर करून टाकली याची. त्याच्यानंतर आरक्षण कुणासाठी कशासाठी म्हणून एक लेख आलेला आहे. यात काही महत्वाचे फॅक्ट्स आहेत ते आपण बघूयात. छत्रपती शाहू महाराजांना सामाजिक न्यायाचं जनक म्हटलं जातं. म्हणजे भारतीय उपखंडातला आरक्षणाचा आणि अर्थात सामाजिक न्यायाचे जनक. 26 जुलै 1902 रोजी एक हुकूम जाहीर केला होता आणि तिच्यामधून आरक्षणाची सगळं जे काही बीजं रोवली गेली. पुणे कराराचा जर रेफरन्स घेतला तर गांधीजी आणि आंबेडकर यांच्याबरोबर 23 व्यक्तींच्या सह्या आहे पुणे करारावर, आणि तिच्यात सही नसणार आहे. हे 23 व्यक्ती कोण आहे तुम्ही वाचू शकता. टेलिग्रामला सगळे संपादकीय आपण महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ताचे टाकत असतो. जे आपल्या युट्यूबचं नाव आहे तेच टेलिग्रामचं नाव आहे, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. त्याच्यानंतर याच्यात सह्या करणारे कोण नव्हते, तर 2 महत्वाचे लोक आहेत की जिथे ह्या 23 व्यक्तीमध्ये नाही आहेत. ते म्हणजे पंडित नेहरू, देहरादूनच्या तुरुंगात होते हे पुणे करार झाला तेव्हा, त्याच्यामुळे ते तिथं नाही आहेत. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची सही त्यावेळेस नव्हती. सो हेही आपल्या आता महत्वाचं आहे, आपल्याला विचारलं जातं. त्याच्यानंतर परिमार्जक न्याय हा नुकसान आणि लाभ याच्यामधील सुवर्णमध्य असला पाहिजे असं अरिस्टॉटलने म्हटलं होतं. सो ही एक महत्वाची बाब आहे जी कोर्ट आपण असं वापरू शकतो बघा इन केस ऑफ एसे वगैरे. एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांची नियुक्ती झालेली आहे. हवाई दल पश्चिम मुख्यालयाची जबाबदारी यांना दिलेली आहे. एअर मार्शल रघुनाथ नंबियार कशासाठी ओळखले जातात म्हणजे 38 वर्षांचा सेवेचा अनुभव आहे त्यांचा. सर्वाधिक उड्डाणाच्या तासांचा अनुभव आहे. 5100 तासाचे हवाई उड्डाण. 50% याच्यामधला वेळ जो मिराज 2000च्या सारथ्यासाठी गेलेला आहे, म्हणजे मिराज 2000 त्यांनी वापरलेलं आहे. हे मिराज 2000 आता चर्चेत होतं. पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईकमध्ये वापरलं गेलं होतं. वेगवेगळ्या 42 प्रकारच्या विमानांमध्ये त्यांनी सारथ्य केलेलं, म्हणजे ती विमानं उडवलेली आहेत, चालवलेली आहेत. कारगिल युद्धातील जनक अशी त्यांची, नायक अशी त्यांची एअर मार्शल रघुनाथ नंबियार यांची ओळख आहे. जो कारगिल युद्धातील नायकही आहेत आणि त्यांच्या एवढ्या चांगल्या अनुभवाचा नक्कीच हवाई दलाच्या पश्चिम मुख्यालयाला आता
फायदा होईल. सी विजिलद्वारे पहिली तक्रार आलेली आहे निवडणूक आयोगाकडे. आपण बघितलं होतं निवडणूक आयोगासंबंधी सी विजिलद्वारे पहिली तक्रार. सी विजिल काय आहे तर आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये म्हणून सी विजिल हे ऍप आहे. भाजपाचे दिल्लीतले जे आमदार आहे ओम प्रकाश शर्मा यांच्या फेसबुकचं पोस्ट याच्याद्वारे हटवण्यात आलेली आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्तमानाने त्या संबंधीचा मजकूर तिच्यावर होता, छायाचित्र आणि मजकूर. 2013 पासूनच सगळ्या समाज माध्यमांना आदर्श आचारसंहिता लागू आहे, परंतु लोकसभा निवडणुकीत सहकार्य व्हावं आणि याच्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप हे पहिल्यांदाच स्वतःहून तयार झालेले आहेत की प्रचाराचा स्तर घसरू नये. सी विजिल ऍप आपल्याला माहित पाहिजे, आपण हे ऑलरेडी बघितलंय. आणि करंट बेसिक मध्ये निवडणूक प्रक्रिया म्हणजे इलेक्शन कमिशनच्या सुधारणा तुम्ही करणं अपेक्षित आहे. ब्रिटनमध्ये थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिट प्रस्ताव संसदेत पुन्हा फेटाळला गेला. आता ही एक महत्वाची बाब आहे की हे काय प्रकरण आहे सगळं की युरोपियन युनियन मधून ब्रिटनला बाहेर पडायचं आहे आणि त्याच्याकरता एक चांगली डील झाली पाहिजे. म्हणजे युरोपियन युनियननी ब्रिटनला जास्तीच्या सवलती दिल्या पाहिजे आणि याच्या संबंधीचे हे प्रस्ताव आहेत. परंतु ब्रिटनला ही जे लोक प्रस्ताव संसदेत फेटाळले जातात तिच्या त्यांचं म्हणणं आहे की ब्रिटनला याच्यामध्ये झुकतं माप दिलं गेलं पाहिजे, ते दिलं जात नाहीये. म्हणून हे पुन्हा आणि हे खूप चॅलेंज आहे बघा. थेरेसा मे यांच्या समोरचं खूप महत्वाचं चॅलेंज आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांसमोरचं. येत्या काळात बघूया त्याचं काय होतं. पाक लष्कर हीच डोकेदुखी आहे. संपादकीयमध्ये हा खूप महत्वाचा आणि खूप म्हणजे मुद्देसूद असा लेख आलेला आहे संपादकीय मधला. शैलेंद्र देवळानकर जे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक आहे, महाराष्ट्र टाइम्सला लिहिलेलं आहे की भारताचं दहशतवादी धोरण हे सामरिक संयमाकडून आक्रमक संरक्षणाकडे वळलेलं आहे. आता हे काय तर प्रिएम्प्टिव्ह अटॅक असं ह्या तंत्राचा वापर करणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे. म्हणजे पुलवामा हल्ल्याच्या निमित्ताने भारताने प्रथमच की सामरिक संयमने आक्रमक संरक्षण केलं, आपण खबरदारीचे हल्ले आपण केलेत आणि हा भारत जगातला तिसरा देश आहे इस्रायल आणि अमेरिकेनंतर. म्हणजे इस्रायल अमेरिकन यांनी प्रिएम्प्टिव्ह अटॅक खबरदारीचे हल्ले ऑलरेडी केलेले आहेत. 57 इस्लामिक देशांपैकी फक्त तुर्कस्तानने सर्जिकल स्ट्राईकचा निषेध केला होता आतापर्यंत. म्हणजे पुलवामा नंतर आपण जी सर्जिकल स्ट्राईक केली त्याचा कुठल्याही देशाने आपल्याला विरोध केला नाही की त्याच्या ह्याच्यात. फक्त 27 देशातील इस्लामिक देशांपैकी तुर्कस्ताननी याचा निषेध केला. परंतु इस्लामिक देशांच्या कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनमध्ये भारताला निमंत्रित करण्यात आलं, ती एक महत्वाची बाब होती. हरकत उल अन्सार नावाची जी संस्था आहे दहशतवादी संघटना म्हणून हिला घोषित करण्यात आलं होतं अमेरिकेद्वारे 1999 मध्ये. आणि याच संघटनेतून जैश ए मोहम्मदचा जन्म झालेला आहे. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या जो आहे मसूद अझर, जो न्यूजमध्ये आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी आपण घोषित करू शकलो नाही चीनमुळे, या मसूद अझर हा ओसामा बिन लादेनचा मित्रही सुद्धा आहे. म्हणजे 1971 सारखी लष्करी कारवाई पाकला कधीही परवडणारी नाहीये, कारण पाकला माहित आहे की भारताचा सामना रणांगणात अशक्य आहे. 3 महत्वाचे देश आहेत बघा, चीन, सौदी अरेबिया आणि अमेरिका. हे 3 देशच पाकच्या लष्कराला नियंत्रणामध्ये ठेवू शकतात. तुम्ही जर आता बघितलं असेल की जे काही पाकने जे काही नमतं घेतलं होतं तर तिच्यामध्ये यांचा फार मोठा रोल होता. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या तिघांना आपल्याला हे पटवून द्यावं लागेल की फक्त चीन पाकिस्तानचं लष्कर आहे, फक्त भारताची जे काही भारताची समस्या नाही आहे, ही उद्या तुमची समस्या होऊ शकते किंवा अख्ख्या जगाची. याला काय म्हटलं जातं मॅसिव्ह डिप्लोमॅटिक आउटरीच असं ज्याला म्हटलं जातं की भारताने जगाला हे पटवून देणं गरजेचं आहे की पाकिस्तानच्या लष्करामुळे काय समस्या होऊ शकतात. कारण पाकिस्तान हा दहशतवाद पोचतो. पाकिस्तानी जे काही म्हणजे सैन्य आहे, लष्कर आहे, ते दहशतवादाला पूरक काम करत असतं. म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स ही जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे दहशतवादाला वित्त पुरवठा करणाऱ्या देशांवर नियंत्रण ठेवते. आता दहशतवादाला वित्त पुरवठा करणाऱ्यांमध्ये पाक तर आपला पुढे असतो, म्हणून यांना 2011 ते 2015 काळ्या यादीत टाकण्यात आलं होतं. 2015 नंतर यांना ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं. अशा वेळेस भारताने ह्या गोष्टींवर फोकस करून अधिकाधिक पाकिस्तानला कसं गाठता येईल याचा विचार इथं करणं गरजेचं असतं. इस्रायलचं जर उदाहरण घेतलं तर इस्रायल सारखे देश दहशतवादाकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहतात आणि जागतिक पातळीवर आपली यंत्रणा त्याच पद्धतीने आपण राबवणं ही काळाची गरज आहे असं आहे ना. हे आर्टिकल खूप महत्वाचं आहे, तुम्ही हे डिटेलमध्ये वाचू शकता. याच्यातले महत्वाचे जे काही मुद्दे होते ते आपण इथं कव्हर केलेले आहेत. लष्करासाठी जे काही बुलेट प्रूफ जॅकेट आपण SMPP नावाची कंपनी आहे, भारतीय कंपनी आहे, याला लष्करासाठीच्या बुलेट प्रूफ जॅकेटचं कंत्राट आपण दिलं होतं. आणि या बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये चीनी साहित्य वापरलं गेलं 40%. हा मोठा इश्यू आहे, कारण निवड प्रक्रियेदरम्यान जेव्हा यांना कॉन्ट्रॅक्ट मिळाला तेव्हा यांनी अमेरिका आणि युरोपमधल्या देशांतील कच्चा मालाचा वापर केलेली बुलेट प्रूफ जॅकेट सादर केली होती. परंतु ऍक्च्युअली यांना कंत्राट मिळाल्यानंतर यांनी चीनी कंपन्यांकडून कच्चा माल मागवलेला आहे. तिच्यात कापड आणि बोरान कार्बाईड पावडरसह 40% कच्चा माल चीनी आहे. आता कापड आणि बोरान कार्बाईड काय असतं तर बोरान कार्बाईड
ॲब्रेझिव्ह म्हणून वापरलं जातं. ॲब्रेझिव्ह जे हाय हार्डनेस. बोरॉन कार्बोनेट खूप हार्ड असतं आणि याच्या प्लेट्स बनवून त्या प्लेट्स वेस्टमध्ये टाकल्या जातात याच्या आपल्या बुलेट प्रूफ जॅकेटच्या, सो दॅट तिच्यामुळं संरक्षण होतं. सो बोरॉन कार्बाईड लक्षात ठेवा की बुलेट प्रूफ जॅकेटमध्ये बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं, खूप हार्ड असतं. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या युट्यूब चॅनलला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्यासाठी मी आपला आभारी आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.